हॅलो नमस्कार सगळ्यांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। आपल्यापैकी बघा बऱ्याच जणांना अनुभव असेल की काही लोकांना सतत काही ना काही मागण्याची सवय असते। खरं तर आपण जेव्हा एखाद्याला किंवा कुणीही म्हणा जर का एखादी वस्तू किंवा सतत कुठल्या वेगवेगळ्या गोष्टी सतत आपण जर का मागत असू तर आपला राहू हा पत्रिकेतला खराब होतो। अर्थातच आपल्या पाठीमागे दळिंद्री जे म्हणतात ते लागते। त्यामुळं सगळ्यात आधी ह्या सवयी आपण बदलायला हव्यात की कितीही गरज असली तरी कुठलीही गोष्ट इतरांकडून मागून घेऊ नका। शक्यतो कधी समजा इमर्जन्सी असेल तर ठीक आहे, पण सततच समोरच्या व्यक्तीला कोणती ना कोणती गोष्ट मागणं हे अत्यंत चुकीचं आहे। तर आपल्यापैकी बघा आपण सतत अशा गोष्टी ज्या लोक आपल्याला मागतात त्या आपण कळत न कळत देत असतो, पण बऱ्याच अशा गोष्टी असतात की त्या आपण इतरांना दिल्यामुळं तुम्हाला सुद्धा दोष लागू शकतो आणि तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीचा सामना करायला लागू शकतो आणि माता लक्ष्मी तुमची कायम साथ सोडून जाते। कारण वास्तुशास्त्राच्या दृष्टीनं ह्या गोष्टी इतरांना देऊ नयेत असं सांगितलेलं आहे, पण आपण कळत न कळत त्या वस्तू आपण इतरांना देऊन टाकतो। बघा काही वस्तू अशा असतात की त्यांच्याशी आपलं भाग्य नशीब जोडलेलं असतं, म्हणून अशा वस्तू ह्या आपल्या मालकीच्या स्वतःच्या मालकीच्या असतात। या वस्तू आपण इतर कोणाबरोबर सुद्धा शेअर करायच्या नाहीयेत, इतर कोणालाही द्यायच्या नाहीयेत। मग ते आपला चांगला मित्र असू द्या, चांगली मैत्रीण असू द्या किंवा आपला एखादा जवळचा पाहुणा नातेवाईक असू द्या, कोणालाही या वस्तू शेअर करायच्या नाहीयेत। या वस्तू जर का तुम्ही इतरांसोबत वाटून घेतल्या किंवा दुसऱ्यांना दिल्या तर तुम्ही तुमचं नशीब तुमचं भाग्य हे दुसऱ्यांना देत असता आणि त्याचा परिणाम म्हणून मग आपलं नशीब आपली साथ देत नाही। आपल्या घरामध्ये गरिबी येते, दारिद्र्य येतं, मग आपण म्हणतो की महालक्ष्मीचा आशीर्वाद आम्हाला मिळत नाही। तर या वस्तू कुठल्या आहेत, कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण इतरांना द्यायच्या नाही आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळं व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, कुठेही स्किप न करता। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या महिला वर्गाशी संबंधित आहे। महिला वर्गाने आपल्या पायातले जोडवे कधीही कोणालाही द्यायचे नाही आहेत। पायातले जोडवे हे सौभाग्याचं प्रतीक मानलं गेलेलं आहे। लग्नानंतर मंगळसूत्राच्या नंतर जो पहिला दागिना स्त्री परिधान करते तो म्हणजे जोडवं हा असतो। लग्नाच्या दिवशीच जोडवं आपण घालतो। जोडव्याच्या संदर्भात बऱ्याचशा विशेष गोष्टी मी शेअर केलेल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। तर हे आपल्या सौभाग्याचे लेणं आपण मानतो। महिलांशी संबंधित अर्थातच विवाहित महिलांशी संबंधित अशा वस्तू असतात की जोडवं झालं, मंगळसूत्र झालं, ह्या वस्तू विवाहित स्त्रियांनी कधीही कोणाशी सुद्धा शेअर करायच्या नाही आहेत। ती अगदी तुमची जवळची मैत्रीण असल्यास किंवा एखादा तुमचा पाहुणा असू दे, नातेवाईक असू दे, ह्या गोष्टी शेअर केल्यानं दुसऱ्यांना दिल्यानं तुमच्यामधील आणि तुमच्या पती पत्नीमधील प्रेमामध्ये दुरावा हा निर्माण होतो। तुमच्या पती पत्नीमधलं प्रेम हे कमी होतं आणि ही घटना अगदी घटस्फोटापर्यंत जाऊ शकते। ज्या ठिकाणी पती पत्नींमध्ये आपसी संबंध चांगले नसतात, प्रेम नसतात, अशा घरांमध्ये बघा सतत वादविवाद भांडणं ही होत असतात आणि ज्या ठिकाणी वाद होतात तिथं शांती नसते आणि अशा ठिकाणी माता लक्ष्मी राहणं हे पसंत करत नाही। त्याच पद्धतीनं जोडव्यांबरोबर ज्या आपल्या सौभाग्याशी संबंधित गोष्टी आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गंध, टिकली, कुंकू, सिंदूर, ह्या ज्या विवाहित स्त्रियांशी महत्त्वाच्या निगडीत गोष्टी आहेत, आपल्या सौभाग्य अलंकाराशी निगडीत गोष्टी आहेत, त्या गोष्टी इतरांना द्यायच्या नाही आहेत। त्यामध्ये हिरव्या बांगड्या किंवा तुमच्या बांगड्या पैंजण आले, अगदी 16 शृंगारसुद्धा आले, इतरांसोबत ह्या गोष्टी शेअर करायच्या नाही आहेत। ही झाली पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची म्हणजे आपल्या घरामध्ये बघा लहान लहान मुलं असतात, तर बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्या मुलांनी वापरलेले कपडे किंवा जुने असे कपडे जे त्यांना आता नीट बसत नाही आहेत किंवा फिट बसत नाहीत ते आपण आता चांगले आहेत म्हणून इतरांना दान करतो किंवा इतरांना देतो। पण लक्षात घ्या, आपलं मूल जोपर्यंत 9 वर्षाचं किंवा 11 वर्षाचं होत नाही तोपर्यंत त्याचे कपडे आपण कोणालाही दान म्हणून देऊ नका। अन्यथा आपल्या मनामध्ये परोपकाराची भावना नक्की असते की गरिबांना थोडीफार मदत होते। जर आपल्याला मदत करायचीच असेल तर गरिबांसाठी तुम्ही नवीन कपडे घेऊन देऊ शकता, काहीच हरकत नाही आहे। मात्र
ज्यावेळी तुम्ही तुमचा मुलगा किंवा मुलगी 9 किंवा 11 वर्षाचे असेपर्यंत त्यांचे कपडे दिले तर त्याचा थेट परिणाम हा तुमच्या मुलाच्या भाग्यावर होत असतो, त्याच्या नशिबावर होत असतो. तुम्ही पाहिलं असेल की ज्यावेळी तुम्ही अशा प्रकारचे कपडे दान करता तेव्हा काही दिवसातच तुमचं मूल हे आजारी पडतं आणि तुमचं मूल हे किरकिर करू लागतं, ते नीट राहत नाही. ह्याचं कारणसुद्धा तेच आहे की आपल्या मुलाच्या नशिबाचा भाग्याचा खेळ आपण करायचा नाही आहे. पुढची म्हणजे गोष्ट अशी आहे की दुसऱ्यांना कपडे दान देताना जर का तुमची मुलं 11 वर्षापेक्षा मोठी असतील आणि तुम्हाला ते कपडे दान म्हणूनच द्यायचे असतील तर ते आपण स्वच्छ धुवून द्यायचे. फाटलेले कपडे कधीसुद्धा दान देऊ नका. कोणतीही वस्तू दान देताना अगदी खराब अवस्थेत आपल्याला दान करायचे नाही आहेत. आपण कपडे देणार आहोत 11 वर्षाच्या पुढच्या मुलांचे तर ते आपल्याला व्यवस्थित धुवून सुकवून द्यायचे आहेत. कारण आपल्या कपड्यामध्ये आपली एनर्जी ही असते, ती चांगली असो किंवा वाईट असो, आपली निगेटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी ही इतरांपर्यंत जात असते. बघा, आपल्या कपड्यांचा संबंध हा थेट आपल्या शरीराशी होत असतो, त्याचा संपर्क डायरेक्ट आपल्या शरीराशी होत असतो आणि आपल्या बॉडीभोवती एक ऑरा असतो. प्रत्येक व्यक्तीचा ऑरा एनर्जी जे वलय असतं ते वेगवेगळं असतं आणि त्याचं कपड्यांशी थोडंफार कॉन्टॅक्ट येत असल्यामुळं कपड्यांमध्ये ती एनर्जी उतरते. त्यामुळं कधीही कपडे इतरांना देताना धुवून द्यायचे आहेत. आपल्या जुन्या चपला इतरांना कधीही देऊ नयेत. त्याचबरोबर नवीन चपल्या तुम्ही गिफ्ट म्हणून सुद्धा इतरांना द्यायच्या नाहीत. चप्पल ही अशी गोष्ट आहे की ती तुम्ही इतरांना भेट म्हणून सुद्धा द्यायची नाही आणि तुमच्या जुन्या चपल्यासुद्धा कोणाला दान करायच्या नाहीत. त्याच पद्धतीनं आपण बघा थोड्या काळासाठी इतरांच्या चपल्या वापरतो, ते सुद्धा अगदी चुकीचं आहे. कोणालाही कधीही कुणाची चप्पल आपण वापरायची नाही आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट अशी आहे की आपल्या घरामध्ये जो झाडू असतो तो चुकूनही आपण थोड्या वेळासाठी सुद्धा कुणाला द्यायचा नाही आहे. शेजारी किंवा इतर लोक असतात ते आपल्या घरातील झाडू मागतात, थोड्या वेळासाठी सुद्धा अजिबात देऊ नका. कारण झाडू हे लक्ष्मीचं स्वरूप आहे. झाडूच्या प्रत्येक क्षणामध्ये लक्ष्मीचा वास असतो. भारतीय धर्म परंपरेनुसार बरेच सण उत्सव असे आहेत की त्यामध्ये आपण झाडूची पूजा करतो. तुमच्या लक्षात आलंच असेल की दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला आपण केरसुनी किंवा झाडू ही लक्ष्मीचं प्रतीक मानून पूजतो, तिची पूजा करतो. त्यामुळं आपण हा झाडू प्रत्यक्ष माता लक्ष्मी आहे असं समजतो. त्यामध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य असतं. त्यामुळं आपण कुणालाही झाडू द्यायचा नाही आहे. जर का तुम्हाला झाडू दानच करायचं असेल तर लक्षात ठेवा, आपण फक्त मंदिरामध्ये किंवा एखाद्या देवळामध्ये तुम्ही तो झाडू देऊ शकता. तोही कोणत्याही शुभ दिवशी, शुभ मुहूर्त असेल तर मंदिरामध्ये पहाटे सूर्योदयापूर्वी, कोणालाही समजू नये अशा पद्धतीनं गुप्तपणे आपल्याला झाडूचं दान करायचं आहे. त्यामुळे अत्यंत शुभ फळं मिळतात आपल्या घरामध्ये. त्यामुळं माता महालक्ष्मीचं वास्तव्यसुद्धा राहतं. त्यानंतरची गोष्ट आहे की पैसे उधार देणं. तर पैसे उधार देताना कधीही तुम्ही मंगळवारच्या दिवशी द्यायचे नाही आहेत. कारण मंगळवारी दिलेले पैसे परत येण्याची शक्यता एकदम कमी असते, सुतराम शक्यता नसते, अजिबातच शक्यता नसते. त्यामुळं मंगळवारी कुणालाही पैसे आपण द्यायचे नाही आहेत. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये, धर्मशास्त्रामध्ये, अनेक पुराणांमध्ये असा उल्लेख आढळतो की पैसा किंवा लक्ष्मी माता जी तुम्ही देणार आहात, एखाद्याला जर का तुम्ही ती मंगळवारी दिली तर ते परत येण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतात. खूप प्रयत्न करून सुद्धा काही वेळा हे पैसे आपल्याला माघारी मिळत नाही. त्यामुळं मंगळवारी आपण चुकून सुद्धा कधीही कोणालाही पैसा हा द्यायचा नाही आहे. आपल्या लहान सहान गोष्टी म्हणजे टोपी आहे, आपल्या कपाळावरती आपलं भाग्य त्याच्याशी निगडीत असतं. अशावेळी एकमेकांना आपण टोपी देत असतो. असं केल्यामुळं आपलं भाग्य हे वाटलं जातं. म्हणून शक्यतो आपली टोपीसुद्धा कोणालाही द्यायची नाही आहे. अशाच पद्धतीनं मागच्या काही व्हिडिओमध्ये मी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत त्या की आपण इतरांना दान करायच्या नाही आहे. तुम्ही जर का तो सुद्धा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलला नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच माझे हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीचे छान छान व्हिडिओ, माहितीपूर्ण व्हिडिओ, महत्त्वाचे आपल्या सणांशी, हिंदू धर्माशी रिलेटेड व्हिडिओ मी घेऊन येत असते. तर आजच्या पुरतं इतकंच. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.